Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 4th for fundamentals of agronomy. In this lecture we have to see volume mass relationship, retention of soil water and factors affecting it. तर मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 4th फॉर फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी and course number for this course is agro 123 and course credit is 1 plus 1 is equal to 2. So let's begin this lecture. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc Agri स्टडी अँड गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपलाही तुम्ही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही लिंक चेक करा आणि तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होऊन जा. तर मित्रांनो, पाहूयात आपण इंट्रोडक्शन फॉर सॉइल मॉइश्चर. सॉइल मॉइश्चर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ सॉइल. तर सॉइल मॉइश्चर म्हणजे काय आहे? एक महत्त्वाचा घटक आहे सॉइलमधील, की जो आहे सॉइल मॉइश्चर. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. वॉटर अफेक्ट्स इंटेन्सली many physical and chemical reactions of the soil as well as plant growth. तर वॉटर काय करतं पहा, ज्या फिजिकल आणि केमिकल रिॲक्शन आहेत त्यामध्ये सर्वात हिरिरीने भाग घेतं आणि त्याचा पार्ट खूप आहे त्यामधील. त्याचप्रमाणे जे प्लांट ग्रोथ आहे त्यासाठी सुद्धा वॉटर हे अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर कॅन बी एक्सप्लेन्ड बाय स्ट्रक्चर ऑफ इट्स मॉलिक्यूल. ज्या वॉटरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते त्याच्या मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरवरून एक्सप्लेन केलेले आहेत. मीन्स वॉटरचे जे स्ट्रक्चर आहे ते पहा H2O, आणि यामधील ज्या Hच्या प्रॉपर्टी आणि Oच्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावरून सुद्धा त्या एक्सप्लेन केल्या जातात. त्यानंतर 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen combined form a molecule of water. तर हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम या दोघांचे मिळून एक मोलिक्यूल तयार होतो वॉटरचा. वॉटर मोलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट इंडिव्हिज्युअली. तर वॉटर मोलिक्यूल काय असतं, एकाच फक्त इंडिव्हिज्युअली कधीसुद्धा हा एक्झिस्ट नसतो, म्हणजेच सेपरेटमध्ये एक एक. त्यानंतर द हायड्रोजन इन वॉटर सर्व ॲज अ कनेक्टिंग लिंक फ्रॉम मॉलिक्यूल टू अदर. तर पहा, जे हायड्रोजनचा जो वॉटर आहे, हायड्रोजन आहे वॉटरमधील, तो काय करतो, अजून एका दुसऱ्या मॉलिक्यूलला लिंक करतो, तो म्हणजे O, आणि त्यापासून हा वॉटर मॉलिक्यूल तयार होत असतो. तर हे आहे सॉइल मॉइश्चरबद्दल. आणि त्यानंतर जे फोर्सेस आहेत जे अप्लाइड केल्यानंतर इफेक्ट होतो, फोर्सेस ऑफ वॉटर रिटेन्शन बाय सॉइल. तर कोणकोणते फोर्सेस आहेत ते पाहायचं आपल्याला. वॉटर दॅट एंटर्स इन टू द सॉइल इज रिटेनड बाय मीन्स ऑफ 3 फोर्सेस. जे सॉइलमधील वॉटर आहे ते रिटेन केलं जातं 3 फोर्सेसच्या माध्यमातून. फर्स्ट इज ॲधेजन, कोहेजन अँड सॉइल कोलाइड्स लाईक क्ले अँड ह्युमस. तर सॉइलमधील जे वॉटर आहे ते रिटेन केलं जातं 3 फोर्सेसच्या मदतीने. त्या फोर्सेस आपण एक एक करून पाहायचं आहे. त्यामधील फर्स्ट फोर्स आहे ॲधेजन. ॲधेजन म्हणजे काय आहे पहा, या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन पाहायचे आहे. द एबिलिटी ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू अट्रॅक्ट टू अदर सबस्टन्सेस. म्हणजे काय आहे, एखाद्या वॉटर मॉलिक्यूलची अशी ॲबिलिटी की जी डिसिमिलर जे मॉलिक्यूल्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करायचं. मीन्स जे सिमिलर आहेत त्यांना अट्रॅक्ट करायचं नाही आहे, तर डिसिमिलर सबस्टन्सेसला अट्रॅक्ट करायचं. बिकॉज वॉटर मॉलिक्यूल आर पोलार हॅविंग 1 पॉझिटिव्ह एंड अँड 1 निगेटिव्ह एंड, दे अट्रॅक्ट अदर सबस्टन्सेस. एक्झाम्पल, रेनड्रॉप्स स्टिकिंग टू द विंडो ग्लास ऑर ग्लास. तर जे वॉटर मॉलिक्यूल आहेत ते पहा, तुमच्या खिडकीला किंवा जे ग्लास असते, तुम्ही पाहिलं असेल एखाद्या कारची ग्लास, किंवा तुम्ही ST मधून प्रवास करत असाल
तर त्याच्या विंडोच्या ग्लासला रेनड्रॉप हे चिकटतात. म्हणजे काय होतात, त्यामध्ये ॲधेजन हे फोर्स आहे तो ॲप्लाय असतो, त्यामुळे ते एकमेकाला स्टिक करून ठेवतात. वॉटर स्टिकिंग टू पेपर टॉवेल. तर पहा, जे पेपर टॉवेल असतात किंवा तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा त्याला म्हणू शकता, यालासुद्धा वॉटर हे स्टिक करून ठेवतात किंवा चिटकून राहतात. आणि यामध्ये जो फोर्स ॲप्लाय होत असतो तो फोर्स म्हणजेच ॲधेजन. त्यानंतर जो दुसरा फोर्स आहे तो आहे कोहेजन. द अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्सेस. तर जे सेम सबस्टन्सेस आहेत त्यांच्यामधील जे अट्रॅक्शन आहे त्या अट्रॅक्शनच्या फोर्सलाच म्हणायचं कोहेजन. वॉटर इज अट्रॅक्टेड टू अदर मॉलिक्युल्स बिकॉज ऑफ पोलार प्रॉपर्टीज हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर मॉलिक्युल्स आर क्लिंगिंग टू इच अदर. तर जे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्सचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या कॅरेक्टर्सच्या मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करणं म्हणजेच कोहेजन. मीन्स अट्रॅक्शन ऑफ सिमिलर कॅरेक्टराइज्ड सबस्टन्सेस. तर वॉटर मॉलिक्यूल आहेत पहा, ते एकमेकांना क्लिंच करतात, म्हणजेच ते एकमेकांना चिटकून राहत असतात. ते कारण ते एकमेकांना ते अट्रॅक्ट करतात, कारण त्यांचं दोघांचंही प्रॉपर्टी सेम असते, बिकॉज त्यामधील जे पोलार प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीमुळे. त्यामुळे काय होतं पहा, वी हॅव सरफेस टेन्शन इज इक्वल टू वॉटर इज पुल्ड टुगेदर क्रिएटिंग द स्मॉलेस्ट सरफेस पॉसिबल. कोहेजनमुळे काय होत असतं, जे सरफेस टेन्शन आहे ते प्रोड्यूस होत असतं. त्याचे एक्झाम्पल पहा, टियर ड्रॉप, रेन ड्रॉप, ड्रॉप ऑफ वॉटर कमिंग फ्रॉम द फॉक्युसेट. तर कोहेजनचे जे एक्झाम्पल्स आहेत टियर ड्रॉप, रेन ड्रॉप आणि ड्रॉप ऑफ वॉटर, तर हे आहेत कोहेजन. कोहेजन तुम्हाला शॉर्ट नोटसाठी किंवा ॲधेजन तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारलं जाऊ शकतं, त्यामध्ये तुम्हाला त्याचे एक्झाम्पलसुद्धा लिहावे लागू शकतात. त्यानंतर तिसरा जो फोर्स आहे तो असणार आहे सॉईल कोलाइड. पण या ठिकाणी पहा, जे ॲधेजन आहे वॉटर मॉलिक्यूल जे डिसिमिलर जे सबस्टन्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करत आहे, आणि कोहेजनमध्ये काय आहे, वॉटर एकमेकांना अट्रॅक्ट करत आहेत. तर हे आहे एक्झाम्पल कोहेजन आणि ॲधेजनचं. आणि या ठिकाणी पहा, कोहेजन आणि ॲधेजनचे तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे, तो डिफरन्स तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. कोहेजन आणि ॲधेजन याचा डिफरन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारला तर तुम्ही अशा प्रकारचा डिफरन्स लिहू शकता. हे 4 डिफरन्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. त्यानंतर जे नेक्स्ट फोर्स आहे तो आहे सॉईल कॉलॉइड्स. तर सॉईल कॉलॉइड्समध्ये पहा, द वॉटर इज ऑल्सो रिटेनड इन द सॉईल ड्यू टू कॉलॉइड्स लाईक क्ले अँड ह्युमस पार्टिकल्स. तर हे 2 महत्त्वाचे शब्द आहेत पहा. जे वॉटरमधील जे सॉईलमधील जे वॉटर आहे ते ॲब्सॉर्ब केले जाते किंवा धरून ठेवले जाते. कशामुळे, जे कॉलॉइड्स आहेत क्ले आणि ह्युमस पार्टिकल आहे. तर या ठिकाणी तुम्ही क्ले सॉईल पाहिले असेल पहा, आणि त्याचप्रमाणे ह्युमस पार्टिकल्स. दिस सॉईल कॉलॉइड्स ॲब्सॉर्ब वॉटर अँड गेट स्वेलन. द वॉटर thus retained in soil is called एम्बिशन मॉइश्चर. तर जे सॉईल कॉलॉइड्स आहेत ते काय करतात, वॉटर हे ॲब्सॉर्ब करतात आणि ते त्यांच्यामध्ये धरून ठेवतात, त्यामुळे काय होतं, वॉटर हे रिटेन केलं जातं. अ मिक्सचर इन विच व्हेरी स्मॉल पार्टिकल्स ऑफ वन सबस्टन्स आर डिस्ट्रीब्युटेड इव्हनली थ्रू आउट अनदर सबस्टन्स. तर त्यामुळे काय होतं पहा, जे मिक्सचर आहे स्मॉल पार्टिकल्सचं, त्या मिक्सचरमुळे जे सबस्टन्सेस आहेत ते 2 अदर सबस्टन्सेसमध्ये वेल मिक्स केले जातात. तर जे कॉलॉइडल पार्टिकल्स आहेत की त्यांचं जे एक्झाम्पल्स आहेत पहा, या ठिकाणी फोम्स, मिल्क, फॉग, स्मोक, डिटर्जंट, एरिजेल, ब्लड, पेंट्स, कॉस्मेटिक्स, हे सर्व जे आहेत ते सॉईल कॉलॉइड्सचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे आहेत 3 फोर्सेस. तर आपल्याला यानंतर पाहायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सॉईल वॉटर रिटेन्शन. सॉईल वॉटर रिटेन्शनवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. यामधील फर्स्ट फॅक्टर आहे सॉईल स्ट्रक्चर. या ठिकाणी आहे PB म्हणजेच बल्क डेन्सिटी.
ॲग्रिगेट साईट डिस्ट्रीब्युशन, तर यामध्ये इम्पॉर्टंट ॲट लो सक्शन्स 0 to 50 के पास्कल अँड कॅपिलरी इफेक्ट्स. त्यानंतर क्ले कंटेंट आहे ते सुद्धा फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात सॉईल वॉटर रिटेन्शनवरती. त्यामधील फर्स्ट, पॉझिटिव्हली रिलेटेड टू सरफेस एरिया ऑफ सॉईल पार्टिकल्स. सेकंड, पॉझिटिव्हली रिलेटेड टू वॉटर ॲब्सॉर्प्शन. सी, डॉमिनंट फॅक्टर्स ॲट हाय सक्शन्स. तर हे आहेत क्ले कंटेंट जे फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात वॉटर रिटेन्शनवरती. त्याचप्रमाणे जे सॉईलमधील ऑर्गॅनिक मॅटर आहे ते सुद्धा इन्फ्लुएन्स करतात वॉटर रिटेन्शनसाठी. त्यामधील सॉईल ऑर्गॅनिक मॅटर काय करतं पहा, रिड्युसेस बल्क डेन्सिटी. जे सॉईल ऑर्गॅनिक मॅटर आहे ते बल्क डेन्सिटी रिड्यूस करतं. इन्क्रीजेस वॉटर रिटेन्शन ॲट लो सक्शन्स. तर जे सॉईल ऑर्गॅनिक मॅटर आहे ते वॉटर रिटेन्शन इन्क्रीज करतं. तर हे फॅक्टर्स आहेत सॉईल वॉटर रिटेन्शनसाठी इन्फ्लुएन्स करण्यासाठी. तर मित्रांनो, हे असे आहे लेक्चर की ज्यामधून तुम्हाला जी माहिती आहे ती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी आम्ही आशा करतो. आणि यामधील जी माहिती आहे ती नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये त्याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.